आपल्या पूर्वजांचा वारसा जो आजही जगाला माहीत नाहीये तो स्वतः माहीत करून घेणं आणि ते वारसास्थळ कुठे असेल तर ते या नाणेघाटामध्ये आहे। त्या नाणेघाटाच्या कधीतरी लेणीमध्ये जा, तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा 20 ओळींचा शिलालेख पहा, त्या शिलालेखाबद्दल माहिती घ्या आणि तेव्हा कळेल की अरे बाप रे, 2200-2300 वर्षापूर्वी माझ्या पूर्वजांनी 7 समुद्रापार आपला व्यापार नेला होता आणि 2-2 अश्वमेघ यज्ञ करता येतील इतके प्रचंड पराक्रमी असलेले हे सातवाहन राजे आपले पूर्वज होते आणि आपला एवढा प्रगल्भ वारसा आजही आपल्यापासून लांब आहे। हे केव्हा कळेल? जेव्हा आपण त्या लेणीपर्यंत जाऊ, जेव्हा इथल्या लेण्या पाहू, बारकाईने हा परिसर अभ्यासू, तर निश्चितच हा वारसा आपल्याला कळेल। आणि एक सांगतो, लक्षात ठेवा नेहमी की छत्रपती शिवरायांनी त्यांच्या पूर्वजांचा वारसा समजून घेतला आणि म्हणून त्यांना कळालं की माझे पूर्वज जर एवढे प्रचंड पराक्रमी आहेत तर आम्ही आमच्याच देशामध्ये, आमच्याच मातृभूमीमध्ये परकीयांचे गुलाम का? हा प्रश्न केव्हा उपस्थित झाला? जेव्हा पूर्वजांचा इतिहास त्यांनी जाणून घेतला। इतकी महती आहे या पूर्वजांचा इतिहास जाणून घेण्याची, आणि हा इतिहास जाणून घेण्यासाठी का होईना त्या नाणेघाटाच्या लेणीमध्ये आपल्याला नक्की गेलं पाहिजे। सच्चम भण गोदावरी पुब समुद्येन साही आसंती, सालाहन कुलसरिसम जई ते कुलमाथी, उत्तरवो हिमवंतो दक्षिणवो सालवाहनो राया, समभार भरक्लांता तेन पहलत्थ पुहवी। या श्लोकाचा अर्थ असा होतो की हे पूर्व समुद्राकडे वाहणाऱ्या गोदावरी नदी, खरं सांग की तू सातवाहन कुळापेक्षा श्रेष्ठ असं कोणतं कुळ पाहिलंयस का? उत्तरेला तो हिमालय आणि दक्षिणेला सातवाहन राजे, या दोघांनीही या पृथ्वीचा तोल सांभाळून ठेवलेला आहे अशी ख्याती असलेले हे सातवाहन राजे। आणि या सातवाहन साम्राज्याचा एक महत्त्वाचा दुवा म्हणजेच आपल्या जुन्नर तालुक्यातील नाणेघाट। सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा नाणेघाट म्हणजे एक डोंगराळ प्रदेशच नाही तर जगाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे। पण या नाणेघाटाचा नेमका इतिहास काय? चला तर मग याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। पण तत्पूर्वी मी श्रेया राजेश खांडगे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते जुन्नर दर्शन या पॉडकास्टमध्ये। तर आज आपल्याबरोबर आहेत शिवनेर भूषण विनायक खोत सर। नमस्कार सर, आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं जुन्नर दर्शन या पॉडकास्टमध्ये। जय शिवराय। सरांची ओळख करून द्यायची तर सर खामगाव येथे माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करतात आणि 1998 पासून सर गिरिदुर्ग संवर्धनाचं काम करतात। तर सर तुमचा हा प्रवास मला जाणून घ्यायला आवडेल। जय शिवराय। खरं तर दुर्ग संवर्धनाचा प्रवास आज तागायत सुरूच आहे। किल्ले संवर्धन हा विषय का निवडला तर जसं जसं इतिहासाच्या सखोल अभ्यासामध्ये जाऊ लागलो, वेगवेगळ्या इतिहास तज्ञांशी संबंध येऊन त्यांच्या द्वारे जी काही माहिती मिळाली, कुतूहल जागृत झालं आणि मग एक लक्षात आलं की अरे हा वारसा जो आहे, हा इतिहासाचा वारसा आपल्या महाराष्ट्राचा हा किल्ल्यांवर भरलेला आहे। एक खऱ्या अर्थाने किल्ले ही आपली शौर्य मंदिर आहेत, कारण आपल्या पूर्वजांनी तिथं आपला घाम गाळलेला आहे, आपलं रक्त सांडलेलं आहे की ज्यांच्यामुळं आज आपण ताठमानेने उभे आहोत। मग हा त्यावेळेस किल्ल्यांमुळं आज आपण आहोत। आज मात्र किल्ल्यांना आपली गरज आहे आणि जर आपण वेळीच लक्ष नाही दिलं तर या किल्ल्यांचं अस्तित्व जर का संपलं तर पुढच्या पिढीला दाखवायला काही शिल्लक राहणार नाहीये। आणि म्हणून गड किल्ले जपले पाहिजे या विचारानेच प्रेरित होऊन शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्थाच्या माध्यमातून हे काम सुरू केलं, गड किल्ल्यांची सेवा करणं। मग ती स्वच्छता इथून सुरू झालं। मग स्वच्छतेबरोबरच मग तिथले अवशेष जे आहेत, जे अवशेष पडझड त्यांची मोठ्या प्रमाणात होतीये, इरोजन वेगवेगळ्या पद्धतीचं होतंय, पर्यटक वाढतायत, पर्यटक वाढलेले त्यांना माहीत नाहीये
कुठेही जाऊन फोटो काढणं वगैरे, त्याच्यामुळे आणखीन गोष्टी ढासळत आहेत. मग हे होऊ नये याच्यासाठी काय प्रयत्न करता येतील, मग त्या गोष्टी करू लागलो. आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हे नुसतं आपण करून जमणार नाहीये, तर हे महाराष्ट्राला आपण सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून साधारणतः 17-18 वर्ष दुर्ग संवर्धन का करावं आणि कसं करावं याच्या मोफत कार्यशाळा घेत महाराष्ट्रभर आमचा शिवाजी ट्रेल किल्ले संवर्धन संस्था ही प्रयत्नरत राहिली. आणि आजही वेगवेगळ्या संस्थांना प्रेरणा देणं, त्यांना टेक्निकल गायडन्स करणं, अशा प्रकारची कामं करतच असतो. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास जो म्हणजे केवळ मनोरंजनाचा भाग न ठेवता महाराजांची इतर काही कौशल्य याच्यावर मग वेगवेगळ्या व्याख्यानांच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करणं. त्याचबरोबर तरुणांमध्ये, छोट्या मुलांमध्ये एक थोडेसे आवड निर्माण व्हावी इतिहासाशी आणि गड किल्ल्यांशी. मग त्यासाठी मर्दानी युद्धकला, मग त्याच्यामध्ये लाठी, तलवार, दांडपट्टा, मग हे पण शिकवू लागलो. असं एक 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 गोष्टी त्या अनुषंगिक ज्या गरजेच्या आहेत की जेणेकरून किल्ले संवर्धनासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन रयतेला आपण गडावर आणू शकू, याच्यासाठी हे वेगवेगळे उपक्रम सुरू केले. एवढंच छोटंसं काम करतोय, बाकी नाही. तर सर, आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात. तर नाणेघाटाकडे वळूयात, पण तत्पूर्वी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की इतिहास का जाणून घ्यावा? सुरुवातीचाच प्रश्न खूप छान टाकलायस. इतिहास जाणून घेण्याची सगळ्यात महत्त्वाची गरज ही आजच्या काळात आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे मध्ययुगीन कालखंड असेल, प्राचीन कालखंड असेल, की ज्या कालखंडामध्ये त्या लोकांनी पूर्वजांचा इतिहास जाणून घेतला आणि म्हणून ते पराक्रम करू शकले आणि स्वतःचं अस्तित्व हे अबाधित ठेवू शकले. आज मात्र तुम्ही आम्ही आपल्या पूर्वजांचा जो प्रगल्भ वारसा आहे, तुमच्या आमच्या पूर्वजांनी जे काही करून ठेवलेलं आहे ते त्याच्याकडे आपण पाहू शकत नाहीये किंवा ते जाणून घ्यायला आपण कमी पडतोय. आणि पर्यायाने आपले महापुरुष, आपले पूर्वज किती महान होते, किती पराक्रमी होते याचा आपल्याला पूर्ण विसर पडला. आणि पर्यायाने आपण दुसऱ्या देशातील लोकांचं अनुकरण करू लागलो की ते जे काही करतायत ते मोठं आहे. वास्तविक तुमच्या आमच्या पूर्वजांनी कितीतरी खूप प्रचंड असं करून ठेवलेलं आहे, पण आज आम्ही ते जाणलं नाही, म्हणून आज आम्ही पाठीमागे आहोत. आणि म्हणून पूर्वजांकडे पाहणं, पूर्वजांचा वारसा त्याचं अध्ययन करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आता सर, आपण नाणेघाटामध्ये बसलेलो आहोत, तर या नाणेघाटाचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे? नाणेघाटाचा हा परिसर म्हणजे खऱ्या अर्थाने आजच्या महाराष्ट्राची सुरुवात म्हणूया आपण. अशा ठिकाणी आज आपण बसलेलो आहोत या नाणेघाटाच्या परिसरामध्ये, की जिथे आपल्या माय मराठीचं उगमस्थान म्हणून ओळखलं जातं किंवा बरेच जण त्याविषयी बोलतात की मराठी भाषेचं कूळ आणि मूळ कुठे असेल तर ते नाणेघाटामध्ये. आणि त्याचबरोबर साधारणतः 2200-2300 वर्षापूर्वी चे महाराष्ट्रातले पहिले ज्ञात सम्राट कोण असतील तर ते सातवाहन. आणि त्या सातवाहनांनी निर्मिलेला किंवा त्यांनी त्याची बांधणी पुन्हा नव्याने केलेला असा हा नाणेघाट, की जिथून अगदी केवळ भारतातलाच व्यापार नाही तर परदेशाशी सुद्धा व्यापारी संबंध ज्या माध्यमातून होते, तो ज्या मार्गाद्वारे होत होती, तो हा नाणेघाट. आणि म्हणून निश्चितच नाणेघाटाचं महत्त्व खूप वेगळं आहे. सर, आता व्यापाराच्या दृष्टीने काय महत्त्व आहे नाणेघाटाचं? कारण व्यापारासाठीच हा घाट ओळखला जातो. मुळात व्यापारासाठी ज्या अनेक वेगवेगळ्या घाटवाटा तयार झालेल्या आहेत आणि त्या घाटवाटांमध्ये त्या घाटवाटांची निर्मिती करताना हे प्रामुख्याने पाहिलं गेलंय की ती घाटवाट चढणीची आहे मान्य,
पण त्याचबरोबर ती चढणीची त्यातल्या त्यात कमी असेल, साहित्य किंवा व्यापारी माल जो आहे सहजपणे वर नेता येऊ शकणं, खाली नेता येऊ शकणं किंवा अगदी समुद्रापर्यंत नेता येऊ शकणं हे शक्य आहे, जवळचा मार्ग आहे आणि प्लस सुरक्षितता आहे असं पाहून या घाटमार्गांची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून या घाटमार्गाचं निर्मितीसुद्धा त्याच अनुषंगाने देशावर येण्याचा, समुद्रांपासून पुढे निघाल्यावर देशावर येण्याचा सगळ्यात जवळचा आणि त्यातल्या त्यात सोपा असलेला मार्ग म्हणजे हा नाणेघाट. मग सर, आता हे जे व्यापाराबद्दल आता तुम्ही बोलला की देशामध्ये येण्यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग, पण नक्की हे व्यापार कोणत्या मार्गाने चालायचे? ओके, हा जो देशांतर्गत जो व्यापार आहे याच्यात दोन प्रकार आहेत. एक देशांतर्गत व्यापार आणि दुसरा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. या देशांतर्गत व्यापारी मार्ग म्हणजे मग त्या काळातलं कलियान बंदर असेल, त्या काळातलं शूरपारक बंदर असेल, त्या काळातलं चेमूल बंदर असेल, या बंदरांमार्गे त्या आसपासची गावं किंवा मोठमोठी शहरं तिथून जो काही माल आणला किंवा नेला जाई तो देशावर आणण्यासाठी मग ते जुन्नर प्रमुख व्यापारी शहर असेल किंवा त्याच्यानंतर नाशिक असेल, तेर असेल, पैठण असेल, या तत्कालीन मोठ्या शहरांपर्यंत तो व्यापारी माल पोहोचवला जाणं आणि आणला जाणं या म्हणजे वाहतुकीसाठी विशेषतः हा देशांतर्गत व्यापार. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार जर म्हणू तर तो अगदी म्हणजे जो घाट हा नाणेघाट ज्यांच्यामुळे ओळखला जातो ते सातवाहन, या सातवाहनांचे व्यापारी संबंध हे साधारणतः 2200 ते 2300 म्हणजे इसवी सन पूर्व पहिल्या ते दुसऱ्या शतकापासून रोम असेल, इटाली असेल, अशा जागतिक सर्वात मोठ्या बाजारपेठ असलेल्या या शहरांशी होते. आणि मग अशा प्रकारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारचे माल, व्यापारी माल नेणं आणणं जाणं हे या नाणेघाटामुळे शक्य होतं. म्हणजे पैठण, तेर इथून नाणेघाटातून म्हणजे जुन्नर आणि नंतर बंदरापर्यंत नेला जायचा आणि तो आंतरराष्ट्रीय व्यापार केला जायचा. होय. तर सर, आता हा जो माल असायचा तर कोणत्या प्रकारचा माल इथून नेला आणला जायचा किंवा कोणत्या प्रकारच्या मालाचा व्यापार व्हायचा? प्रामुख्याने भारतातून विशेषतः मसाल्याचे पदार्थ, त्याचबरोबर काही भांडी, मग ती मातीची असतील किंवा या प्रकारची, आणि महत्त्वाचं म्हणजे रेशीम कापड ज्याला सिल्क म्हणतो आपण. म्हणजे भारतामध्ये खूप मोठा सिल्क रूट जो मार्ग झालेला आहे, पण दुर्दैवाने अजूनही नाणेघाट त्या सिल्क रूटच्या नकाशामध्ये अजून तरी आलेला नाहीये. खरं तर तो आला पाहिजे, कारण पैठणमध्ये प्रामुख्याने तो सिल्क कापड ते तयार व्हायचं, रेशमी कापड, आणि ते याच मार्गे मग कल्याण असेल किंवा शूरपारक बंदर म्हणजे आजचा नालासोपारा, कल्याण, या बंदरांवर तो जायचा आणि तिथून पुढे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर तो वितरित केला जायचा. अशी ती एक परिस्थिती आहे त्या काळातली. आता सर, नाणेघाट कोणी खोदला याची काही कथा आहे का किंवा इतिहास काय सांगतो? ओके, आता नाणेघाट नेमका कोणी खोदला याविषयी स्पष्ट आणि सबळ पुरावे असे नाहीयेत. पण सातवाहनांनी मात्र या घाटाला एक अधिक सुकर करून की जेणेकरून व्यापारी माल सहजपणे नेला आणला जाऊ शकेल अशा पद्धतीची एकूण व्यूहरचना करूनच त्यांनी या घाटाची बांधणी केलेली दिसतीये. आता घाट म्हणजे तरी काय, तर एक दोन डोंगरांच्या मधून खाली जाणारी नळी किंवा दरी म्हणतो आपण. पण त्या दरीतूनही जे वेगवेगळे आव्हानं असतात ती कमीत कमी आव्हानं कशी समोर येतील आणि मार्ग व्यापाऱ्यांना, मालाची ने-आण करणाऱ्यांना हा सुकर होईल अशी योजना ही सातवाहनांच्या काळात आपल्याला झालेली दिसते. आणि त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकूया की सातवाहनांच्या काळात
या घाटाची निर्मिती झाली. घाट वाटेचा मार्ग मात्र हा जुनाच म्हणजे निसर्ग निर्मितच आहे. सर, नाणेघाटाला नाणेघाट हे नाव कसं काय पडलं? हा, त्याविषयी खूप वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात, पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर नाणेघाट हा मुळात नाणे म्हणजे आजचं ज्याला आपण कॉइन म्हणू इंग्रजीमध्ये, हे कॉइन इथं घेतलं जायचं. म्हणजे जे कोणी खालून समुद्राकडून वर येणारे किंवा वरून खाली जाणार आहे, मग त्यांच्याकडून त्यांच्या सुरक्षेची हमी, त्यांच्या व्यापारी मालाच्या सुरक्षेची हमी म्हणून ते एक प्रकारची जकात इथली घेतली जायची आणि ती जकात त्या नाण्याच्या स्वरूपात घेतली जायची. आणि म्हणून त्याला नाणेघाट, नाणे देऊन मग जकात देऊन नाण्याच्या रूपात मग पुढे जाणे, याच्यामुळे त्याला नाणेघाट असं नाव पडलेलं आहे. तर सर, आता दगडी रांजणाबद्दल आता तुम्ही जकातीचं पण बोललात, तर या दगडी रांजणाचं महत्त्व काय? आणि मला असाही प्रश्न पडतो की किती जकात या दगडी रांजणामध्ये दररोज गोळा केली जात असेल? गुड. खरं तर त्या दगडी रांजणाविषयी खूप लोकांच्या मनात कुतूहल आहे आणि लोकांनी स्वतःच्याच त्यांच्या अँगलनी स्टोरीज पण केलेल्या आहेत. पण जर थोडंसं आपण बारकाईने पाहिलं, एक संशोधनात्मक नजरेतनं पाहायला गेलं तर रांजण पाहिल्या पाहिल्या आपल्याला दोन गोष्टी समोर येतात. एक तर जे माहिती आहे की बाबा याच्यामध्ये जकात गोळा केली जायची, आणि दुसरा विषय आहे की मग ते पाणी पांथस्थांना म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्या व्यापारी असतील किंवा इतर लोक असतील त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था अशी असू शकते. पण माझ्यासारखा जेव्हा त्या रांजणाचं, त्या दगडी रांजणाचं निरीक्षण करतो, या अगदी तो इतका उंच आहे की एखादा माणूस त्याच्यामध्ये उतरला की त्याची केस सुद्धा दिसणार नाहीत, इतका तो खोल आहे आणि विस्तीर्ण आहे बऱ्यापैकी. मग तो इतका मोठा रांजण, तेही 2 टप्प्यात बनवलेला, म्हणजे खालचा भाग तो एका दगडामध्ये निम्म्यापर्यंत आणि राहिलेला जो तोंडाचा भाग आहे तिथून ते निम्म्यापर्यंत तो एका दगडाचा, आणि ते दोन्ही दगड एकमेकावर त्यांनी ती बसवली आहेत कोरीव काम करून. आता याच्यामध्ये ते जकात गोळा करण्याकडेच माझा जास्त कल जातोय. ते अशा कारणासाठी की जर ते पाणी पिण्यासाठी ते रांजण असतं, दगडी रांजण ते, तर त्याला पाणी पिण्याचं आहे म्हटल्यानंतर त्याला रोज साफसफाई आली. आणि जर इतका भला मोठा रांजण आहे तर त्याच्यात रोज खाली उतरून ते साफसफाई करणं हे तितकंसं सुकर नाहीये. मग त्याला त्याच्यासाठी आउटलेट असायला पाहिजे होतं तळातून, पण इथे त्या रांजणाला तसं काही दिसत नाही. आणि म्हणून बहुधा तो जकात गोळा करण्यासाठी वापरला गेला असावा असा एक अंदाज बांधता येतो, पण त्याच्यासाठीच असेल असं आजही आपण ठामपणे नाही म्हणू शकत. सर, किती जकात गोळा केली जायची दिवसाला? हा, तर इथे आज आपण ऐकतोय टोलला ट्रॅफिक जाम, सिग्नलला ट्रॅफिक जाम. अगदी हीच परिस्थिती व्यापाराच्या बाबतीत नाणेघाटाशी निगडीत होती. हे इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापारी रहदारी मालाची ये जा चालू असायची की हे जे एक दगडी रांजण आहे, माझ्या मते ते एक नसावं, कारण तिथे कमीत कमी 5 किंवा 7 अशी दगडी रांजणं ती असावीत. कारण माहिती अशी मिळते की 1 ते 2 प्रहरात एक दगडी रांजण पूर्ण भरायचा, जर तो जकातीसाठी असेल तर. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक कॉइन आपण समजा व्यापारी माल आहे, मग समजा त्यावेळेसचं जे काही चलन असेल त्या चलनानुसार समजा एक 100 कॉइन तिथे पडले एका व्यापाऱ्याचे, मग ते 100 कॉइन कुठे तळात बसून जाणार आहेत. मग जर 1 किंवा 2 प्रहरामध्ये हा एक रांजण भरत असेल तर त्याला हजारोनी कॉइन्स लागतील. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात ते जर भरत असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात ही रहदारी, आणि अगदी मध्ययुगीन कालखंडात तर दाखले सुद्धा मिळतात की इथे एक प्रवासी आलेला आहे परदेशी, म्हणजे दुसऱ्या देशातला, आणि तो येऊन इथे सांगतोय की मला 2 का 3 दिवस इथं मुक्काम करावा लागलाय. का तर ट्रॅफिक जॅम होतं आणि म्हणून मला घाट उतरता नाही आला, 2 का 3 दिवस इथं थांबावं लागलं. म्हणजे इतकं ट्रॅफिक जॅम अगदी मध्ययुगीन कालखंडापर्यंत आलेलं दिसतं आपल्याला.
तर सर या दगडी रांजणामध्ये म्हणजे तुम्ही बोलले की नाणी गोळा केली जायची किंवा जकात गोळा केली जायची, तर फक्त नाणीच असायची की वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असायच्या किंवा अलंकार? हे ती जी नाणी होती ती नाणी ही सातवाहनांची आहेत. म्हणजे ते विशेषतः देशांतर्गत जो व्यापार आहे तो देशांतर्गत व्यापार तो सातवाहनांच्या नाण्यांचा वापर करून, आणि परकीय व्यापार जो आहे तो मात्र ते त्यांच्याकडचं जे चलन असेल ते चलन नसेल तर ते इथे सातवाहनांचं चलन उपलब्ध करून म्हणजे एक्सचेंजद्वारे, किंवा मग त्यांच्याकडे जे काही मौल्यवान धातू म्हणजे सोने असेल, चांदी असेल, किंवा काही हिरे मोती वगैरे यासारख्या मूल्यवान गोष्टी असतील, याचबरोबर जे धान्य आहे धान्याच्या स्वरूपात सुद्धा ती जकात घेतली जात असावी. आणि म्हणूनच ते रांजण भरण्याचा जे वेग आहे तो इतक्या पटापट होत असावा. सर दगडी रांजणाबद्दल आपण बोललो, आता शिलालेख म्हणजे अनेकदा नाणेघाटात गेल्यावर आम्ही शिलालेख पाहतो, पण त्याच्यावर नक्की काय लिहिलंय ते मात्र कळत नाही, पण त्याच्यामध्ये काहीतरी गूढ तर असेलच. तर काय नक्की आहे त्या शिलालेखांवर? हाच तर खरा शिलालेख आहे की जो आपल्या महाराष्ट्राचा इतिहास किंवा महाराष्ट्र मराठी सारखे शब्द ज्या शिलालेखाने अवघ्या महाराष्ट्राला दिले तो हा शिलालेख आहे. या शिलालेखामध्ये म्हणजे इथे जे लेणी आहे या नाणेघाटामध्ये, त्या शिलालेखाच्या लेणीमध्ये जेव्हा आतमध्ये आपण प्रवेश करतो, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या डाव्या आणि उजव्या हाताला जी भिंत आहे म्हणजे कातळ कोरीव भिंत लेणीची, त्या भिंतीला डाव्या बाजूला 10 ओळी आणि उजव्या बाजूला 10 ओळी असा 20 ओळींचा तो पूर्ण शिलालेख आहे. हा शिलालेख त्याची कोरण्या ज्या भाषेमध्ये कोरला गेलाय तो ब्राह्मी लिपीमध्ये कोरला गेलेला आहे आणि त्याची वाचण्याची भाषा मात्र प्राकृत आहे. अजून काय काय माहिती आहे त्या शिलालेखामध्ये? आता त्या शिलालेखामधली माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपल्याला तो शिलालेख कोणाच्या काळात खोदवला गेला, मग ते कोणकोणती नेमकी कोणती राजेशाही परंपरा होती की आणखीन काय होतं, याचा जर इतिहासाचा धांडोळा जर आपण घ्यायला गेलो तर लिखित संदर्भ आपल्याला असे भेटतात. आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हणालो की हे नाणेघाट म्हणजे महाराष्ट्राची ही सुरुवात आहे. याचं कारण असं की महाराष्ट्राचे पहिले ज्ञात सम्राट म्हणजे सातवाहन, आणि त्या सातवाहनांच्या काळामध्ये जे तिसरी पिढी ज्याला म्हणू आपण, ते म्हणजे राणी नागनिका. त्या राणी नागनिकेच्या काळामध्ये राणी नागनिकेने जे काही यज्ञ वगैरे केले 16 ते 18, त्या वेगवेगळ्या यज्ञांची माहिती ती नावासह, त्याचबरोबर त्या यज्ञामध्ये त्यांनी दानं दक्षिणा काय काय दिलेली आहे त्यांची संख्या, आणि त्याचबरोबर तशी सुरुवातच अगदी त्या शिलालेखाची जी होते ते इंद्र, वासुदेव, संकर्षण हे अशा प्रकारे, म्हणजे याच्यावरनं एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की वैदिक धर्माची पालना करणारे हे सातवाहन आहेत. एवढंच नाही, त्याला ज्या दक्षिणा मग ते पुरोहित असतील किंवा शेतकरी असतील किंवा काही पराक्रमी सैनिक असतील, सरदार असतील, असे सर्व लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून दक्षिणा दिलेल्या आहेत. मग त्या दक्षिणा त्यावेळेसच्या चलनाच्या रूपातून आलेल्या असतील. त्यावेळेसचे 2 प्रकारची चलनं आहेत. जास्त प्रमाणात वापरले गेले ते कारशापण, आणि कारशापणानंतर थोड्याफार प्रमाणात प्रसर्पक या नावाची नाणी ही सातवाहनांची आहेत. त्या माध्यमातून त्या दक्षिणा दिल्यात. त्याचबरोबर मग बैल असतील, गायी असतील, घोडे असतील, रथ असतील, एवढंच नाही जमिनी सुद्धा, आणि काही काही तर शिलेदारांना म्हणूया आपण, तर त्यांना अक्षरशः गावाच्या गावं ती इनाम देणं किंवा दक्षिणा रूपाने देणं, याच्या सगळ्या नोंदी आपल्याला त्या शिलालेखामध्ये विशेषतः पाहायला मिळतात. आता याच्यावरून एक गोष्ट निश्चितच आहे
की साधारणतः आपण ज्या दक्षिणा दिलेल्या आहेत त्या काही हजाराच्या स्वरूपात आहेत. त्या 1, 2 किंवा 1 अंकी संख्येच्या पटीमध्ये नाही आहेत, त्या 2 अंकी संख्येच्या पटीत आहेत. म्हणजे अगदी 1000, 1500 अशा स्वरूपामध्ये ती संख्या जाते. मग पुन्हा प्रश्न पडतो की ही घटना इसवी सन पूर्व 1-2 शतकामध्ये जर झालेली असेल तर मग शून्याचा शोध केव्हाचा? 5व्या शतकातलं म्हणतो. कारण साधारणतः आपण म्हणतो की 5व्या-6व्या शतकामध्ये मग आर्यभट्ट असतील, भास्कराचार्य असतील, यांच्या माध्यमातून यांनी जगाला शून्य दिला. भारतीय संस्कृतीने जगाला शून्य दिला हे अख्खं जगही मान्य करतं, फक्त आपणच थोडेसे कमी पडतो ते मान्य करायला. पण ही वास्तविकता आहे. पण त्याचबरोबर शून्य जर इसवी सन पूर्व 1-2 शतकात असेल तर मी म्हणतो शून्याचा शून्य हा भारतीयांना कितीतरी त्याच्या शेकडो वर्ष अगोदर माहिती आहे. त्याचा शोध घेणं मात्र गरजेचं आहे. तर त्याचे उल्लेखही आपल्या नाणेघाटात आहेत. तर या शिलालेखामध्ये अक्षरशः म्हणजे गायी सुद्धा शेकड्यांनी गायी दान दिलेल्या आहेत. आणि कारशापण तर जवळजवळ त्यांची सगळ्यांची संख्या मिळून एकत्रीकरण केलं तर काहीतरी 35 ते 45 हजार कारशापण एकूण संख्या जर आपण मांडली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात ते दानं दिलेली आहेत. मग 1 अंकी संख्या शून्याशिवाय आपण मान्य करू शकतो, पण 2 अंकी संख्या जरी घ्यायची असेल तर त्याला शून्याच्या मदतीशिवाय अशक्य आहे. आणि मग हे 3-3 आणि 4-4 आणि 5-5 आकडी संख्या कशी? आणि म्हणून तो प्रश्न पडतो की शून्याचा शोध हा निश्चितच खूप अगोदरचा आहे आणि तो भारतातलाच आहे. सर, तुम्ही मगाशी महाराष्ट्र राज्याचा उल्लेख केला, तर मला हे जाणून घ्यायचंय की त्या शिलालेखांमध्ये नक्की असे काय उल्लेख आहे की जेणेकरून कळतं की मराठी भाषेचं मूळ किंवा महाराष्ट्र राज्याच्या नावाचं मूळ हे या शिलालेखांमध्ये सापडतं? अगदी खूप छान प्रश्न. खरं तर हा प्रश्न आपल्या मुळाशी आहे, कारण मराठी आपली मायबोली आहे आणि त्या मराठी भाषेचे संदर्भ आपल्याला या शिलालेखामध्ये कसे मिळतात. म्हणजे मगाशी जी म्हणालो की दक्षिणा दिल्या, त्या जे वेगवेगळे जे यज्ञ केले, दानं दक्षिणा दिल्यात, त्या दक्षिणा वेगवेगळ्या कोणत्या दिल्या ते मी सांगितलं. पण त्या दक्षिणा दिल्या यावेळेस त्यावेळेसच्या मराठीमध्ये दखिना दिना असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. असा म्हणजे असाच शब्दप्रयोग वापरलेला आहे. आणि पुन्हा महाराष्ट्र, मराठी हे जे शब्द आहेत हे नक्कीच महारठी, महाराष्ट्रिक या शब्दांवरून अपभ्रंशित होत किंवा त्याचं स्वरूप बदलत ते आज आपण महाराष्ट्र, मराठी हे जे मिळालंय हे आपल्याला हे निश्चितच या शिलालेखाचीच देण असं अभिमानाने म्हणावं लागतं. सर, तुम्ही नागनिकेचा पण उल्लेख केलात, तर या नागनिका राणीचे उल्लेख या शिलालेखात आहेत का? अगदी खूप छान. तसं पाहिलं गेलं तर जसं मी अगोदर म्हटलो, शिलालेखाची सुरुवातच मुळात इंद्र, संकर्षण, वासुदेव हे असे देवादिकांची नावं त्या अशी घेऊन ते पुढं चंद्र, सूर्य असे पण नावं येतात. आणि प्रामुख्याने जे नाव दिसतं ते म्हणजे नागनिका. आता राणी नागनिकीनेच केलेले, त्यांनीच केलेले जे 16 ते 18 यज्ञ आहेत, त्या यज्ञ हे राणी नागनिकेंनीच केलेले आहेत याची नोंद त्याच्यामध्ये आहे. आणि निश्चितच हे सांगायला आवडेल की राणी नागनिकींनी जे वेगवेगळे यज्ञ केले त्याच्यामध्ये 2 तर यज्ञ हे आपल्याला माहिती म्हणून त्याचे नावं कुठंतरी रामायणामध्ये वगैरे आपण ऐकलेली असतात, की ते म्हणजे एक आहे तो राजसूय आणि दुसरा आहे अश्वमेघ. आणि खरंच मला आश्चर्य वाटतं की काय पराक्रमी महिला असेल राणी नागनिका की ज्यांनी 2 वेळा अश्वमेघ यज्ञ केलेला आहे. कारण अश्वमेघ यज्ञ करणं ही साधी गोष्ट नाहीये. तो यज्ञातला अश्व तो साजशृंगारांनी सजवलेला, मग तो राजबिंडा असा एकूण राजेशाही थाटामध्ये पुढे निघणारा
अश्व, आणि त्या अश्वामागे सातवाहनांचं पूर्ण चतुरंग सेना. असा एकूण लवाजमा हा प्रदेश वेगवेगळे पादाक्रांत करण्यासाठी बाहेर निघालेला आहे. आणि ज्या प्रदेशामधील, ज्या देशामधील तिथल्या राजाचं सैन्य अडवेल त्या अश्वाला, याचा अर्थ युद्ध होईल. आणि ते युद्ध करून मग हे सातवाहनांचं सैन्य त्यांना जिंकून घेणार आणि मग ते पुढे जाणार. जिंकलं म्हणजे मांडलिक झाले. ज्यांनी अडवलं नाही याचा अर्थ त्यांनी स्वतःहून मांडलिकत्व पत्करायला ते तयार झाले. अशा पद्धतीने असा हा पूर्णपणे तो घेरा, जो काही घेरा त्यावेळेस त्यांनी ठरवलेला असेल त्या घेऱ्यापर्यंत फिरून आल्यानंतर, पण याच्यामध्ये जर तो अश्व अडवला आणि विरुद्ध सैन्याने जर सातवाहन सैन्याचा पराभव केला तर मात्र पुन्हा सातवाहनांना अश्वमेध यज्ञ करण्याचा अधिकार पोचत नाही. आणि असे 2 अश्वमेध. या कारणासाठी मला आश्चर्य वाटतं की काय पराक्रम असेल राणी नागनिकेंचा आणि त्यांच्या सैन्याचा. अर्थात आपलेच पूर्वज, म्हणजे किती अचाट आणि अफाट ते त्यांचा पराक्रम असेल. आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. सर, मला आता हे पण विचारायचं की तुमच्या बोलण्यावरून समजतंय की ही जुन्नरची भूमी म्हणजे एक भरभराटीचाच काळ होता तेव्हाच्या काळी. पण जर विचार केला तर या जुन्नरवर पूर्ण काळ सातवाहनांची सत्ता होती का? हा, सातवाहनांच्या अगोदर थोडा काही काळ शकांची सत्ता आहे. तसं पाहायला गेलं तर जुन्नर ही शकांची राजधानी आहे. शक, क्षत्रप असाही उल्लेख त्यांचा येतो. तर तो शक राजा नहपान, या नहपानाच्या राजधानीचं शहर त्याने जुन्नर बनवलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर मात्र काही उल्लेख असेही मिळतात की सातवाहनांची व्यापारी राजधानी, ज्यावेळेस मुख्य राजधानी पैठण आहे त्यावेळेस व्यापारी राजधानी म्हणून ही सातवाहनांची आहे. आणि नंतर कदाचित शक प्रबळ झाले असतील आणि त्यांनी जुन्नर भाग तो जिंकला असेल आणि त्याच्यामुळे सातवाहनांना थोडीशी पाय मागे घ्यावा लागला असेल. पण नंतर पुन्हा गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहनांच्या सम्राटाचा जर शिलालेख जो नाशिकच्या त्रिरश्मी लेणीमध्ये आहे, तो शिलालेख आपल्याला धडधडीत सांगतोय की या जुन्नरचे हे जे स्वतःला सम्राट म्हणून घेणारे हे जे शक क्षत्रप आहेत, त्या नहपान राजाचा संपूर्ण पराभव हा गौतमीपुत्र सातकर्णीने केलेला आहे. म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी हे सिमुकाचा मुलगा नाही. सिमुक सातकर्णी हे आद्य पुरुष सातवाहन वंशातले, हे जी माहिती मिळते त्याच्यावरून. आणि मग त्यांचा जो मुलगा आहे तो सिरी सातकर्णी, सिरी सातकर्णी किंवा श्री सातकर्णी. जसं सातवाहनांना शातवाहन, शालिवाहन, सातवाहन अशा वेगवेगळ्या नावांनी जे ओळखलं जातं, तसंच ते अर्थात त्यावेळेस काय मग मातृसत्ताक पद्धत खूप जास्त असेल असेही, कारण जवळजवळ बऱ्यापैकी सम्राटांना सातवाहनांचे जे वेगवेगळे 30 सम्राट होऊन गेले, त्याच्यापैकी मला वाटतं जवळजवळ 14 ते 15 सम्राटांची नावं त्यांच्या नावाच्या अगोदर त्यांच्या आईची नावं आहेत. गौतमीपुत्र सातकर्णी वगैरे या पद्धतीचे, किंवा वसिष्ठीपुत्र पुळवामी वगैरे, ही जी नावं जी येतात, ही नावं म्हणजे मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात असावी अशा पद्धतीची ती नावं आहेत. आणि गौतमीपुत्र सातकर्णी हा मला वाटतं 12वा का 13वा सम्राट असू शकेल. पण सिमुक सातवाहनांचा मुलगा तो श्री सातकर्णी किंवा श्री सातकर्णी. नागनिका कोण होती? ही नागनिका या श्री सातकर्णीची पत्नी. हो. आणि मग नेमकं झालंय असं की म्हणजे स्त्रीचा महिमा भारतभूमीमध्ये हा निश्चितच किती महान आणि स्त्रीला किती उच्च दर्जाचं स्थान आजही आपण जे देतो, अगदी देवींच्या रूपाने सुद्धा पाहतो आपण. पण त्याचबरोबर प्रत्यक्षात मनुष्य रूपातल्या ज्या महिला आहेत, स्त्री आहेत, ते स्त्रियांना किती सर्वोच्च स्थान असावं. तर सातवाहन कुळातील एक महिला
महिला म्हणण्यापेक्षा त्या घराण्यातली ती मुलगी नाहीये, त्या घराण्यात आलेली सून आहे आणि त्यांना सुद्धा साक्षात सम्राज्ञी बनवलं गेलंय. मला वाटतं स्त्रीचा महिमा याच्यापेक्षा काय उच्च असू शकतो. तर सर, नागनिका राणीबद्दल मला अजून ऐकायला आवडेल. हा, राणी नागनिका मगाशी म्हणालो तसंच हे महारठी त्रणकयीर यांची मुलगी. आणि हे महारठी त्रणकयीर सातवाहनांकडचेच एक धुरंधर पराक्रमी वीर असतील आणि म्हणून कदाचित ते संबंध त्यांचे जुळाले असतील. आणि राणी नागनिका ही एक खूप मोठी वीरांगना, त्याचबरोबर प्रजाहितदक्ष, रयतेची देखभाल करणारी, त्याचबरोबर व्यापाराला उत्तेजन देणारी. हे उत्तेजन देणारी हे तर आपल्याला लक्षातच येतंय, कारण 7 समुद्रापार आपली गलबत नेऊन तिथल्या व्यापाऱ्यांना इथे आणून अशा प्रकारे एखाद्या देशाचा, राज्याचा व्यापार उदीम वाढवणं ही एक महिला आणि त्यांच्या काळामध्ये हे होत असेल तर निश्चितच ही अगोदर जी दिलेली बिरुदं आहेत ती किती समर्पक ठरतात. आणि तसंही सातवाहनांचा एक असाही उल्लेख येतो की हे किती बलाढ्य आहेत, किती विस्तार झालेला आहे यांचा. तर ती समुद्र तोय पीत वाहन, म्हणजे 3 समुद्रांचं पाणी ज्यांचे घोडे पाणी पितात, म्हणजे 3ही समुद्रावर पर्यंत ज्यांचा वचक आहे, असे हे सातवाहन. आणि त्यांचा व्यापार आणि त्या सगळ्या सातवाहनांची सम्राज्ञी म्हणून स्वतः राणी नागनिका, याच्यावरनच त्यांचं शौर्य असेल, त्यांचा प्रजाहित दक्षपणा असेल, त्यांचं व्यापार उद्यमावर असलेलं लक्ष असेल, किंवा वेगवेगळ्या योजना त्यांनी त्या काळामध्ये ज्या काही लोकांच्या भल्यासाठी, व्यापार वाढावा त्याच्यासाठी केलेल्या, मग त्या किती केलेल्या असाव्यात. तर समजा एखादा डाळीचा व्यापारी किंवा एखादा सोन्याचा व्यापारी आहे किंवा अगदी रेशमी वस्त्राचा व्यापारी आहे, त्याच्यामध्ये सगळेच व्यापारी काही सारख्याच तुलनेने आर्थिकदृष्ट्या सक्षम असतीलच असं सांगू शकत नाही. मग त्याच्यासाठी त्यांचा एक समूह तयार करून, फक्त त्या ठराविक वस्तूच्याच व्यापाऱ्यांचा, व्यापार करणाऱ्यांचा त्यांचा समूह तयार करून त्यांच्यात आज जी भिसी ही संकल्पना आपण वापरतो ना, ही संकल्पना सातवाहनांच्या काळात अस्तित्वात होती. त्या ठराविक एकाच वस्तूचा व्यापार करणाऱ्या लोकांचा समूह, फक्त त्याला त्या भिशीऐवजी नाव दिलं होतं ते श्रेणी. आणि या श्रेणीचा जो प्रमुख असायचा, म्हणजे श्रेणी म्हणजे थोडक्यात आजची पतसंस्था म्हणूया आपण, आणि या श्रेणीचा प्रमुख जो असायचा त्याला श्रेष्ठी म्हटलं जायचं. खरं तर आज श्रेणी, श्रेष्ठी हे शब्द आपण मराठीमध्ये वेगळ्या अर्थाने वापरत असतो, पण त्यावेळेस जे वापरलेले आहेत सातवाहनांच्या काळात ते श्रेणी म्हणजे एक पतसंस्थेचं रूप. आणि त्याचा प्रमुख म्हणजे आजकाल चेअरमन वगैरे जे म्हणतो आपण पतसंस्थेचे, ते श्रेष्ठी. या श्रेष्ठींना राजदरबारामध्ये किती मोठा मान असायचा, तर प्रत्यक्षात राजदरबारामध्ये सम्राटाच्या जवळ बसण्याचा दर्जा त्या श्रेष्ठीला दिलेला असायचा. म्हणजे याच्यावरनं आपल्याला कळतं की व्यापार उदीम वृद्धिंगत व्हावा याच्यासाठी हे सातवाहन सम्राट किती प्रयत्नशील होते. आणि त्याच्यामधलीच राणी नागनिका. म्हणजे खरंच आश्चर्य वाटतं, एक स्त्री म्हणून, एक माता म्हणून, एक योद्धा म्हणून, आणि एक म्हणजे ज्याला काय म्हणू आपण, सगळ्या अंगाने ज्यांनी त्या देशाचा, राज्याचा विचार केलेला असा एक सारासार विचार करणारी एक महिला सम्राज्ञी म्हणून खरंच राणी नागनिकांबद्दल एक अपार श्रद्धा आणि अभिमान तेवढाच वाटतो. सर, आता तुम्ही व्यवस्था म्हणजे व्यापाऱ्यांची व्यवस्था किंवा जनतेसाठी काय करता येईल याच्याबद्दल बोलला. मग सातवाहन राजांच्या काळामध्ये जेव्हा हे व्यापारी यायचे तर त्यांच्या राहण्याची वगैरे काय सुविधा असायची? ओके, हा प्रश्न तसा वाटायला सोपा असला तरी सांगायला अवघड आहे. कारण प्रामुख्याने या व्यापाऱ्यांच्या निवासाची सोय ही बहुतांश वेळा डोंगरांवर ज्या लेण्यांची निर्मिती झालेली आहे त्या लेण्यांमध्येच बऱ्यापैकी यांचा वास्तव्य असावं.
म्हणजे त्याचे कारणं वेगवेगळी आहेत. जसं सुरक्षिततेचं मूळ कारण आहे, कारण सतत संपत्ती जवळ असणं, तो बहुमूल्य व्यापारी माल असणं, तो चोरीला जाण्याची किंवा हमला होण्याची, लुटारूंनी लुटण्याची शक्यता असणं, या सगळ्या गोष्टी गृहीत धरता उंचावर जाऊन कुठेतरी राहिलेलं योग्य. आणि म्हणून त्या लेण्यांमध्ये, की ज्या लेण्या मुळात बनलेल्या आहेत, या बौद्ध भिक्खू जे इकडे धर्मप्रचारासाठी आलेले आहेत, त्यांच्या वर्षानिवासासाठी म्हणून त्या लेण्यांची योजना किंवा निर्मिती झालेली आपल्याला दिसते. आणि मग त्यांचा संबंध थेट व्यापाऱ्यांशी कसा, तर काही लेण्या अशा आहेत की त्या लेण्यांमध्ये थेट त्यांच्या नावाच्या आपल्याला शिलालेख दिसतात, की अमुक एका देशाच्या व्यापाऱ्याने म्हणा, सावकाराने म्हणा, ही लेणी खोदवून दिलेली आहे, त्याच्यासाठी त्याने दान दिलंय. आणि मग याच्यावरून कारण हे बौद्ध भिक्खू वर्षा काळामध्ये, फक्त पावसाळ्याच्या काळात हे तिथे थांबणार आहेत एका जागी, नंतर ते पुन्हा पुढच्या गावी जाणार आहेत. मग परत पुढच्या पावसाळ्यापर्यंत त्या लेण्या मोकळ्या आहेत. मग त्याचा वापर या व्यापाऱ्यांसाठी व्हायचा. आणि म्हणूनच म्हणजे त्याचे एव्हिडन्सेस जर द्यायचे झाले तर या व्यापाऱ्यांच्या मनोरंजनासाठी म्हणून त्या कातळामध्ये, लेणीच्या आतमध्ये सपाट भागावर काही खेळ कोरलेले आहेत, अगदी मंकणा वगैरे सारखे, किंवा हल्लीची अगदी सापशिडी वगैरे याच्यासारखे सुद्धा खेळ आपल्याला माहिती आहे, वेगळ्या स्वरूपात, चौकोनी आकाराचे, काही खड्डे 8 असे खड्डे 2 रांगांमध्ये, असे वेगवेगळे खेळ मनोरंजनासाठीचे हे तिथे खोदवले गेलेले दिसतात. आणि याच्यावरनं एक लक्षात येतं की नक्कीच लेण्यांमध्ये व्यापाऱ्यांना सुद्धा राहण्यासाठी त्या काळात मुभा असावी, परवानगी असावी. आणि त्याचबरोबर आता हा जो मार्ग आहे नाणेघाटाचा, हे समजा आपण आंतरराष्ट्रीय व्यापारी महामार्ग म्हणून जर विचार केला तर त्यांची जी बंदरं आहेत, रोम, त्यांची जहाजं, गलबतं जी आहेत ती रोम, इटालीवरून निघाली आहेत आणि ते इथे कल्याण किंवा शूरपारक, नालासोपारा या बंदरावर आली. तिथे जहाजं त्यांनी नांगरल्यावर माल देशावर आणायचा आहे, मग तो नाणेघाटामार्गे आणायचा आहे. मग कल्याणवरून किंवा शूरपारक बंदरावरून माल घाटाच्या पायथ्यापर्यंत आणणं, म्हणजे तिथली एक वाहतूक व्यवस्था वेगळी. म्हणजे हा पण अभ्यासायचा, आपण आजच्या काळात लॉजिस्टिक म्हणतो ना, म्हणजे ती सिस्टीम त्या काळात आहे की मग त्या बंदरापासून ते घाटाच्या पायथ्यापर्यंत माल पोहोचून देणारे त्यांची एक व्यवस्था, माल घाटाखालून घाटाच्या वर आणणं, मग ते प्राण्यांच्या पाठीवर, मग ते प्राणी प्रोव्हाइड करून देणारी एक संस्था, पुन्हा इथून पुढचा मार्ग तो त्यांना त्या सगळ्या वाहनं, बैलगाड्या असतील काय, ते पुरवणं. या मार्गामध्ये इथे खाली तळाशी एक वैशाखर नावाचं गाव आहे. वैशाखर असेल किंवा प्रधानपाडा असेल, लाट्याचा पाडा, बैलपाडा, असे बरेच आहेत. पण विशेषतः हे प्रधानपाडा हे जुनं नाव आहे, पाडा हे अलीकडचं नाव. पाडा म्हणजे वस्ती. तर तो प्रधानपाडा म्हणजे निश्चितच तिथे सुरक्षा दल आणि सुरक्षा दलाचा प्रमुख हा तिथे असावा, अशी एक शक्यता आपण सांगू शकतो. मग तो आणि हे वैशाखरे नावाचं गाव आजही खाली अस्तित्वात आहे मुरबाड तालुक्यामध्ये. तर ऍक्च्युली हे वैशाखरे म्हणजे मूळचं वैश्यगृह, वैश्य म्हणजे व्यापारी. आणि मग हे जे येणारे व्यापारी आहेत त्यांना बंदरावरून इथे येईपर्यंत नाही म्हटलं तरी एक 10-12 तासाचा, 15 तासांचा कालावधी लागणार आहे. मग त्या एवढ्या श्रमाने ते थकून जाणार आहेत. मग त्यांना विश्रांतीची व्यवस्था, कारण अंधाऱ्या रात्री तर घाट चढू शकत नाही, मग विश्रांती घ्यायची. मग कुठे घ्यायची आहे, तर मग त्यांच्यासाठी त्या ज्या धर्मशाळा असतील किंवा आज आपण त्याला लॉजिंग वगैरे म्हणूया, अशा स्वरूपामध्ये त्या वैशाखरे गावामध्ये ती व्यवस्था केलेली आपल्याला म्हणजे इतिहासामध्ये अभ्यासकांनी त्याच्या नोंदी करून ठेवलेल्या आहे. आणि मग घोड्या खेचरांची व्यवस्था पण तिथेच असायची. हो, अर्थात. मग तिथून पुढे दुसरा टप्पा सुरू होणार आहे ना. मग इथे माल जो वर आणायचा आहे, मग गाढव असेल, घोडी असतील, खेचर असेल, बैल असतील, टोणगे असतील, असे या प्राण्यांच्या पाठीवर किंवा मॅन्युअली माणसांच्या पाठीवर लादून मग तो माल वर आणला जायचा.
अशीच ती. तर सर मी हेही ऐकलं होतं की नाणेघाटामध्ये पूर्वी पुतळे होते, तर ते कोणाचे पुतळे होते आणि त्यांचा काय इतिहास आहे? खरं तर वर्षा सहलीसाठी खूप जण येतात या परिसरामध्ये. आजही हे अगदी तुडुंब भरलेला असतो हा पूर्ण परिसर माणसांनी. इतका ह्युमन टच इथे वाढलाय. पण एवढं होऊन सुद्धा आजही त्या लेणीमध्ये तिथे पुतळे होते हे खूप कमी जणांना माहिती आहे. आणि मी तुझं वैयक्तिक अभिनंदन करेल की तुझ्यासारख्या एका नवीन पिढीतील नवतरुणीला ही जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तिथे जसं मी सुरुवातीला म्हणालो की आपण लेणीच्या आतमध्ये प्रवेश केला की आपल्या डाव्या आणि उजव्या हाताला ज्या भिंती आहेत, कोरीव भिंती, त्याच्यावर शिलालेख आहेत. आणि समोरची जी भिंत आहे त्या समोरच्या भिंतीवर आपण जर बारकाईने थोडीशी नजर, थोडीशी एक उत्सुकता, थोडीशी जिज्ञासा, किंवा दोन्ही भिंती तर प्लेन केलेल्या आहेत आणि इथे ही शेवटची भिंत मात्र प्लेन केलेली दिसत नाहीये, कुठेतरी वर खाली उतार चढाव असं दिसतंय, असं का? हे कुतूहल मनात निर्माण झालं ना की मग तो प्रश्न पडतो जो आत्ता तुला पडलेला आहे. ते पायांचे, पावलांचे, कोरीव असलेल्या पावलांचे ठसे तिथे प्रत्यक्षात दिसतात आजही बारकाईने पाहिलं तर. आणि मग त्या अनुषंगाने जर आपण शोध घेत गेलो बारकाईने, तेवढ्या जिज्ञासेने वर पाहत गेलो, मग तो पायांचा आकार, पार कमरेपासून पूर्ण शरीराचा आकार, हा सगळा आकार आपल्याला नकळत आपल्या दृष्टीपथास येतो आणि आपण ते कल्पना करू शकतो की येस इथे काहीतरी असावं. आणि त्या कल्पनेला आणखीन एक भक्कम जोड मिळते की येस इथे पुतळे होतेच, कारण त्याच्या डोक्याच्या वरती पुन्हा एकदा ब्राह्मी भाषेमध्ये, ब्राह्मी लिपीमध्ये ती नावं लिहिली गेलेली आहेत की हे पुतळे कोणाचे आहेत. आणि म्हणून आपण ठामपणे सांगू शकतो की तिथे ते 7 किंवा 8 ते पुतळे होते नक्की. सर कुणाचे पुतळे होते ते? हा, तर ते एक आणखीन खूप वेगळी गोष्ट म्हणावी लागेल. कारण साधारणतः आपण जे पुतळे पाहतो किंवा फोटो जरी पाहतो तरी पूर्ण फॅमिली एकत्रित असल्याचा. इथे मात्र थोडंसं त्या परंपरेला बगल दिलेली दिसतीये ही सातवाहनांच्या काळात, कारण हे पुतळे सगळे सातवाहनांचे आहेत. मग सातवाहनांचा आद्य संस्थापक म्हणजे सिमुक सातवाहन, सिमुक सातवाहन किंवा श्रीमुख सातवाहन असं त्यांचं नाव घेतलं जातं. पहिला पुतळा त्यांचा आहे. दुसरा जो पुतळा आहे तो जोड पुतळा आहे. तो श्री सातकर्णी म्हणजे सिमुक त्यांचा मुलगा हा श्री सातकर्णी, आणि श्री सातकर्णीची पत्नी ही राणी नागनिका. त्यांचा जोड पुतळा म्हणजे पती पत्नी असल्यामुळे तो जोड पुतळा आहे. त्याच्यानंतर तिसरा पुतळा जो जातो तो कुमार भाय, एवढी 2 अक्षरे दिसतात पण बहुतेक ते कुमार भायल म्हणजे यांचंच अपत्य, श्री सातकर्णी आणि नागनिका यांचंच अपत्य. तर ते त्याच्यानंतर चौथं जो पुतळा आहे तो मात्र मी मागाशी जे म्हणालो की थोडंसं वेगळा पायंडा त्यांनी हे केलेला आहे की महारठी रणकेर यांचा तो पुतळा आहे, म्हणजे राणी नागनिकेच्या वडिलांचा पुतळा आहे. म्हणजे सासर पूर्ण आणि त्याच्यामध्ये तिच्या वडिलांचा पुतळा, म्हणजे ही एक पायंडा सोडून घडलेली गोष्ट आहे. तर असा तो महारठी रणकेर त्यांचा पुतळा आहे. त्याच्यानंतर कुमार हकुश्री जे यांचंच अपत्य आहे सातवाहनांचं, श्री सातकर्णी आणि नागनिका यांचं. असे हे एकूण 7 किंवा 8 ते पुतळे त्या ठिकाणी आहेत. हे आपल्याला बारकाईने पाहिलं उत्सुकतेने तर आपल्याला नक्की दिसतं. तर सर आता विचार केला तर आजूबाजूला भरपूर डोंगर दिसतात, पण नाणेघाट हा इथेच का खोदला गेलेला आहे? मुळात याची भौगोलिक रचना म्हणजे लांबचा लांब प्रदेश नजरेच्या टप्प्यात येणारा, त्याचबरोबर बंदरांपासून जवळ असलेला, आणि जवळ असूनही जंगली मार्ग जंगलामधून येत असताना किंवा नद्यांच्या खोऱ्यातून येत असताना दलदलीचा प्रदेश जवळजवळ नाही, आणि त्याचबरोबर काही उंच सखल परिसर असल्यामुळे सुरक्षितता थोडंसं प्रदान करणारा हे असा. आणि प्लस इथे एक भौगोलिक वैशिष्ट्य इथे असं मिळतं की ज्या नळीने जे घाटवाटा तयार नैसर्गिकरित्या तयार झालेले आहेत, मग त्याच्यामध्ये एक जसे भूस्तर दिसतात आपल्याला
ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर असे आडवे स्तर झालेले दिसतात आपल्याला. इथे मात्र एक वेगळ्या प्रकारचा स्तर आपल्याला दिसून येतो, ज्याला डाईक प्रकार म्हणतात. तो डाईक म्हणजे उभ्या भेगा असलेली प्रस्तर रचना ती इथे दिसते, की जो फोडायला अत्यंत सोपा आहे पण अत्यंत कठीण असा कातळ येतो. आणि त्या डाईक रचनेमुळे फोडायला सोपा आणि मजबूतीलाही तेवढाच जबरदस्त, आणि म्हणून हा फोडणं आपल्याला खूप सुकर होईल आणि त्याचबरोबर हा मजबूत आणि जास्त टिकाऊ राहील. एकूणच अशा भौगोलिक दृष्टिकोनाचा अभ्यास ठेवून मग त्यांनी या नाणेघाटाची निवड केलेली आहे. तर सर, आता पाहिलं तर नाणेघाटाच्या आसपास खूप किल्ले आहेत, म्हणजे चावंड असेल किंवा जीवधन असेल, शिवनेरी पण आहे जवळच. तर मग या किल्ल्यांचं व्यापारामध्ये काही महत्त्व होतं का त्या काळी? गुड क्वेश्चन. बऱ्याच लेखकांनी हे आता या 20-25 वर्षातल्या तसं नमूद केलेलं आहे की सातवाहनांच्या काळात घाटमार्गाला रक्षण करणारे, घाटमार्गाचं रक्षण करणारे किंवा त्या आंतरराष्ट्रीय व्यापारी महामार्गाचं रक्षण करण्यासाठी म्हणून हे किल्ले, मग जीवधन असेल, चावंड असेल, हडसर असेल, निमगिरी असेल, अगदी शिवनेरी असेल, हे सगळे किल्ले पण मुळात सातवाहनांच्या काळात माझ्या अभ्यासानुसार आजपर्यंत भरपूर पुस्तकं वाचली आहेत, तज्ञांशी चर्चा सुद्धा केलेली आहे, पण त्याच्यामध्ये मला सातवाहनांच्या काळात गिरिदुर्ग अस्तित्वात होते किंवा गिरिदुर्गांवर, आता गिरिदुर्ग जर अस्तित्वात असतील तर लढाया सुद्धा त्या काळात झाल्या असतील, त्याचे काही ना काहीतरी अवशेष, आर्टिफॅक्ट्स मिळायला हवेत, पण तसंही काही आजपर्यंत उपलब्ध झालेलं नाहीये. मग एक निष्कर्ष आपण काढू शकतो की जोपर्यंत एव्हिडन्स मिळत नाही तोपर्यंत मी या माझ्या मतावर ठाम आहे की सातवाहनांच्या काळात गिरिदुर्ग ही संकल्पना अस्तित्वात नसावी. मग या किल्ल्यांचा वापर व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी केला जात असावा किंवा होता रादर असं मी म्हणेल, किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये. मग जसजशी व्यापाराची नवीन नवीन आव्हानं, राजवटी वेगवेगळ्या झाल्या, मग त्याच्यामध्ये वेगवेगळी जी काही आव्हानं समोर आली त्या आव्हानांचं व्यवस्थित सोडवणूक करण्यासाठी मग त्यांनी त्या किल्ल्यांचा वापर त्या मध्ययुगीन कालखंडात केलेला आपल्याला दिसून येतो. त्या काळात निश्चित आपण म्हणू शकतो, कारण मग वाहतुकीचा मार्ग सातवाहनांकाळापासून सुरू झालेला आहे, मग लोकांची पण ये जा असणार आहे ना. मग काही काळानंतर व्यापार थंडावला असेल, पण तरी याचा अर्थ घाट थोडीच बंद पडलाय. तो मार्ग तर लोकांच्या, सर्वसामान्य लोकांसाठी ये जासाठी असेलच. त्याच्यामुळे ही परंपरा अशा पद्धतीने, पण सातवाहनांच्या काळात किल्ले, गिरिदुर्ग विशेषतः हे माझ्या तरी वाचनात आजपर्यंत नाही आहेत. सर, याच्या नंतरच्या काळात म्हणजे सातवाहनांच्या नंतरच्या काळामध्ये हा नाणेघाट कसा वापरला जायचा? वेल, सातवाहनांच्या काळानंतर बऱ्यापैकी सगळे सम्राट हे भारतीयच आहेत, मोस्टली हिंदूच आहेत, आणि मग ते सातवाहन असतील, वाकाटक असतील, चालुक्य असतील, राष्ट्रकूट असतील, शिलाहार असतील, ते अगदी यादवांपर्यंत हे. आणि यादवांच्या काळानंतर मग परकीय आक्रमण त्यांनी पाय रोवायला इथं सुरू केले. त्या अगोदर आक्रमणं 1-2 झाली आहेत, पण यादवांच्या पतनानंतर मात्र, यादव हे महाराष्ट्रातले आपले शिवरायांचा जन्म होण्या अगोदरचे शेवटचे हिंदू सम्राट म्हणावे लागतील. तर त्यांच्या पतनानंतर मात्र परकीय आक्रमकांनी पायच रोवले महाराष्ट्रात, पण त्याच्या अगोदर नाही. व यांच्या काळामध्ये नाणेघाट, तो व्यापार, या सगळ्या गोष्टी चालू आहेत ना. पण एवढंच आहे की सातवाहनांच्या काळामध्ये जेवढं जास्त उत्तेजन व्यापाराला दिलं गेलेलं आहे ते नंतरच्या काळात तेवढं मिळालं नसेल. ज्या काळात मिळालं असेल त्या काळात पुन्हा ते तेवढंच वेगवान झाले असेल, आणि मध्ययुगीन कालखंडापर्यंत अगदी निश्चितच हा व्यापार चालू होता. आणि याचे वेळोवेळी आपल्याला पुस्तकांमधनं दाखले मिळत असतात. तर सर, आता शेवटी बोलूयात आपण. तर पावसाळ्यामध्ये नाणेघाट पर्यटकांसाठी एक खूप आवडीचं ठिकाण आहे, पण कुठेतरी असंही जाणवतं की या नाणेघाटाची माहिती लोकांपर्यंत म्हणावीशी पोहोचलेली नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, की ही माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचवली जाऊ शकते? तर
पर्यटकांनी इथे येताना निश्चितच या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे की पहिलं तर इथली जैवविविधता तिला हानी पोहोचता कामा नये, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची की आपल्या पूर्वजांचा वारसा जो आजही जगाला माहीत नाहीये तो स्वतः माहीत करून घेणं आणि ते वारसास्थळ कुठे असेल तर ते या नाणेघाटामध्ये आहे. त्या नाणेघाटाच्या कधीतरी लेणीमध्ये जा, तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा 20 ओळींचा शिलालेख पहा, त्या शिलालेखाबद्दल माहिती घ्या आणि तेव्हा कळेल की अरे बाप रे, 2200-2300 वर्षापूर्वी माझ्या पूर्वजांनी सातासमुद्रापार आपला व्यापार नेला होता आणि 2-2 अश्वमेघ यज्ञ करता येतील इतके प्रचंड पराक्रमी असलेले हे सातवाहन राजे आपले पूर्वज होते. आणि आपला एवढा प्रगल्भ वारसा आजही आपल्यापासून लांब आहे. हे केव्हा कळेल? जेव्हा आपण त्या लेणीपर्यंत जाऊ, जेव्हा इथल्या लेण्या पाहू, बारकाईने हा परिसर अभ्यासू, तर निश्चितच हा वारसा आपल्याला कळेल. आणि एक सांगतो, लक्षात ठेवा नेहमी की छत्रपती शिवरायांनी त्यांच्या पूर्वजांचा वारसा समजून घेतला आणि म्हणून त्यांना कळालं की माझे पूर्वज जर एवढे प्रचंड पराक्रमी आहेत तर आम्ही आमच्याच देशामध्ये, आमच्याच मातृभूमीमध्ये परकीयांचे गुलाम का? हा प्रश्न केव्हा उपस्थित झाला? जेव्हा पूर्वजांचा इतिहास त्यांनी जाणून घेतला. इतकी महती आहे या पूर्वजांचा इतिहास जाणून घेण्याची. आणि हा इतिहास जाणून घेण्यासाठी का होईना त्या नाणेघाटाच्या लेणीमध्ये आपल्याला नक्की गेलं पाहिजे. तर सर, नाणेघाट हा आपला ऐतिहासिक वारसा आहे आणि तुम्ही नाणेघाटाबद्दल इतकी सखोल माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. जय शिवराय. जुन्नरबद्दल अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर ऐकत रहा जुन्नर दर्शन. यूट्यूबवर आपला चॅनल आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमची साथ खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.